धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून पाऊस सुरू। पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान। कांदा, फळबागा, टोमॅटो आणि इतर पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत। सोलापुरात गेले 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे वडापूर बंधाऱ्याचं पाणी ओव्हरफ्लो। पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं बंधाऱ्याची माती गेली वाहून। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात पावसाचा कहर। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गावात मोठं नुकसान। 1 जण जखमी। प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी। बीडच्या आष्टी तालुक्यात सर्वाधिक पाऊस। पावसानं केळी, डाळिंब आणि कांदा पिकाचं झालं नुकसान। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। पुण्यातल्या सिंहगड कॉलेजच्या विरोधात पतित पावन संघटनेचं आंदोलन। प्रशासनाकडनं कर्मचाऱ्यांचे पगार अडवल्याचा आरोप। डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये गॅस पुरवठा खंडित। दुपारी 1 वाजल्यापासून गॅस पुरवठा ठप्प। घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्याची माहिती। भीमा नदीमध्ये शाळकरी मुलांची हुल्लडबाजी। दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये मारल्या उड्या। मुलांची हुल्लडबाजी जीवावर बेतण्याची शक्यता। नाशकात मध्यधुंद गुंडांचा धुमाकूळ। 2 ते 3 मध्यधुंद गुंडांचा कोयत्यानं हल्ला। दहशत माजवण्याच्या उद्देशानं हल्ला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। मीरा रोडच्या शांतीनगर परिसरामध्ये आग। 2 सिलेंडर फुटल्यानं आग लागल्याची माहिती। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। सिंधुदुर्गातील दोडामार्ग इथं कारचा अपघात। अपघातात 2 जण जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।